नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अमृता ही सावलीकडे येते आणि म्हणते की अगं सावली, आवरलंस की नाही तू अजून? आणि पूजेला सुरुवात झाली आहे, चल आता पूजा करायला जायचंय. अमृता आता सावलीला घेऊन पूजा करायला जाऊ लागते. एवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की येऊ, कुठे चाललीस तू? तर आता अमृता म्हणते की मी पूजेसाठी चालली. ऐश्वर्या म्हणते की मी तुला किती वेळा सांगितलंय, तू मेंदळ्यांच्या घरची मेंबर नाही आहेस, तेव्हा तुला ही पूजा करता येणार नाही. ऐश्वर्या म्हणते की तुला माहिती आहे का, ही नवग्रहाच्या शांतीची पूजा आहे. सारंगच्या आयुष्यात शांती यावी, त्याला शांती मिळावी म्हणून आम्ही ही पूजा करतोय. तू असं काय करतेस? अमृता म्हणते अगं ऐश्वर्या, असं काय करतेस तू? अगं पूजा मांडायला तिची मदत होईल ना. ऐश्वर्या म्हणते झाली आहे वहिनी पूजा मांडून, आता अजून काय काम राहिलं आहे तिचं. सखदेवकडे बघून आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही दोघंही आता घराच्या बाहेर जायचं. जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत तुम्ही आता आतमध्ये यायचं नाही आणि घराकडे तोंड करूनसुद्धा बघायचं नाही, कळलं का तुम्हाला? चला निघा. असे म्हणत ऐश्वर्या आता सावली आणि सखदेवला बाहेर पाठवते. आणि त्यानंतर आता इकडे गुरुजींनी पूजेची सगळी मांडणी केलेली असते, अगदी विधिवत. सगळे वस्तू, सगळ्या पदार्थ आता पूजेसाठी आणलेले असतात. सगळेजण आता मेंदळ्यांच्या घरचे गुरुजीसमोर उभे असतात. गुरुजी आता पूजेची यथावत मांडणी करून सगळ्यांकडे बघू लागतात. तर सारंग हा पूजेसाठी बसलेला असतो. तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात की हे बघा गुरुजी, त्याचं काय आहे ना, आत्तापर्यंत सारंग एकटा होता, एकटा तो पूजा करायचा, पण आता काही सारंग एकटा राहिलेला नाही, त्याचं लग्न झालंय. ते ऐकताच आता तिलोत्तमा ही चंद्रकांतरावांकडे बघते. चंद्रकांतराव म्हणतात की आता सारंगला अर्धांगिनी आहे आणि काही जरी झालं तरी बायको ही नवऱ्याच्या सुखदुःखात अर्धी वाटेकरी असते. आणि तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की मला असं वाटतंय सारंगने ही पूजा पत्नीबरोबर बसून करावी. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की नाही नाही, मला वाटतंय की ही पूजा सारंगने एकट्याने करायला हवी बरं का. गुरुजी म्हणतात की अहो, त्यांच्यासोबत पूजा करायला जर त्यांची धर्मपत्नी बसणार असेल तर चांगलंच आहे की. सारंग आता तिलोत्तमाकडे बघतो आणि म्हणतोय की पण सावली कुठे? आणि तेवढ्यात आता अमृता ही ऐश्वर्याकडे बघते. तर आता राज म्हणतो की गुरुजी मला एक सांगा ना, पूजा ही एकट्याने करता येईल ना? तेव्हा आता गुरुजी म्हणतात हे बघा, यांनी जे सांगितलंय ना, पत्नी ही नवऱ्याच्या सुखदुःखात अर्धी वाटेकरी असते. तेव्हा आता जर पती पत्नी दोघीही बरोबर पूजेसाठी बसणार असेल तर कधीही चांगलं. आणि आपल्या समाजात कधीही पूजा करण्यासाठी पती आणि पत्नीच बसते. तेव्हा आता काही जरी झालं तरी पतीच्या पूजेमध्ये पत्नीचा सहभाग असायलाच हवा, असे आता गुरुजी हे सगळ्यांना सांगतात. आणि काही जरी झालं तरी पतीला पत्नीने मानाचं स्थान हे द्यायलाच हवं आणि पतीने सुद्धा पत्नीला मानाचं स्थान द्यायला हवं आणि दोघांनीही बरोबर पूजा करायला हवी, असे आता गुरुजी हे सगळ्यांसमोर बोलतात. आणि तेवढ्यात ते ऐकून आता सारंग म्हणतो की बरोबर आहे, सावलीला मानाचं स्थान हे मिळायलाच हवं. आणि आई, आत्तापर्यंत जेव्हापासून सावली या घरात आली तेव्हापासून सावलीला या घरात मानाचं स्थान कधीही मिळालेलं नाही. आत्तापर्यंत आपण तिला मानाचं स्थान देऊ शकलो नाही, पण आपण सावलीला नक्कीच तिचा अधिकार देऊ शकतो, असे सारंग बोलताच आता भैरवीसुद्धा तिथे आलेली असते. आणि ती ऐकताच आता भैरवी ही डोळे मोठे करते. तर आता सारंग म्हणतो हे बघ आई, तुला माहिती आहे मी तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे, पण आज मी जे काही बोलतोय ना ते पूर्ण विचार करून बोलतोय आणि विचारपूर्वक निर्णयच घेतोय. आणि आता ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते अरे हे बघ सारंग, आत्तापर्यंत तुझ्या ज्या इच्छा आहेत, ज्या आकांक्षा आहेत त्याचा मी आदरच करत आली आणि एका आईसाठी हे मोल सगळ्यात जादा महत्त्वाचं असतं. तिलोत्तमा म्हणते की तू होईल आणि तू म्हणशील ती पूर्व दिशा आहे, पण एक गोष्ट सारंग तू लक्षात ठेव बरं का, तू मला ना वचन दिलंय आणि त्या वचनाला तू जागला पाहिजे. तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, मला वाटतंय ना तू माझा आदर ठेवावा. तर आता सारंग म्हणतो हे बघ आई, तू मला जे सांगितलं ना त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे, तेव्हा तू काही काळजीच करू नकोस, मी कायम तुझा आदरच ठेवील, तुझ्या शब्दाच्या बाहेर मी कधीच जाणार नाही आई, माझ्यावरती तू विश्वास ठेव, असे आता सारंग तिलोत्तमाला पटवून देतो. आणि तेवढ्यात आता चंद्रकांत अमृताला म्हणतात की अमृता जा सावलीला घेऊन ये. तर आता अमृता म्हणते हो बाबा. आणि तेवढ्यात आता राज हा अमृताचा हात धरतो, पण पुन्हा आता विचार करून राज अमृताचा हात सोडतो. तर अमृता आता सावलीला आणायला जाते आणि तेवढ्यात आता अमृता ही आता सावलीला घेऊन येते. त्यानंतर आता गुरुजी हे सावलीला सारंगच्या शेजारी बसावयास सांगतात. सावली खाली बसताच अमृता आता सावलीचा पदर डोक्यावरती देते
आणि लगेच आता सावली ही सारंगसोबत पूजेला बसल्यानंतर गुरुजी आता मंत्र म्हणू लागतात. सारंगला आता गुरुजींनी गंध लावलेला असतो. सोहम आणि बबलू आता देवाला नमस्कार करतात. तर आता इकडे ऐश्वर्याचा मोठा जळफळाट होऊ लागतो आणि इकडे तारा ही खूप खुश झालेली असते. तारा आता सोहमच्या प्रेमात पडलेली असते. तिरप्या डोळ्यांनी तारा आता सोहमकडे बघत आता हसत असते. गुरुजी आता सावलीला सारंगच्या हाताला हात लावायला सांगतात. सावली आता सारंगच्या हाताला हात लावते. आता देवाकडे बघत सावली विचार करते की देवा, एकमेकांच्या सहवासात हरवलेले जे क्षण आहे त्यासाठीचे तू हे कसले संकेत देतोस देवा मला तू. आणि त्याच वेळेस इकडे अस्मी ही जगन्नाथच्या माणसाच्या तावडीतून सटकलेली असते. अस्मी आता जगन्नाथच्या माणसाचा डोळा चुकून वाटेल तिकडे पळत असते. आणि तेवढ्यात आता जगन्नाथचा माणूस इकडे जगन्नाथला फोन करून सांगतो, साहेब खूप मोठी इकडे गडबड झाली आणि ती अस्मी आपल्या तावडीत होती ती पळाली. आणि ती खबर ऐकताच आता जगन्नाथच्या पायाखालची जमीन हललेली असते. आणि जगन्नाथ आता मोठे डोळे करत फक्त ऐकतच असतो. इकडे आता गुरुजी हे सारंगला त्याच्या हातात आता नवग्रह शांती करून एक दोरा बांधतात. आणि तेवढ्यात आता दोरा बांधून झाल्यानंतर गुरुजी सावलीला म्हणतात की सावली ताई, आता तुमच्या मंगळसूत्राची पूजा करायची आहे, तेव्हा प्लीज तुमचं मंगळसूत्र काढून द्या. आणि आता सावलीला मंगळसूत्र काढता येत नसतं तेव्हा सारंग प्रेमाने सावलीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढू लागतो. आता भैरवीचा मोठा जळफळाट होऊ लागतो. त्यांच्याकडे बघत आता भैरवी विचार करते की मला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. जे मला इथे घडू नये याचा मी विचार करते तेच नेमकं घडतंय. भैरवी विचार करते की आता हा सारंग तर सावलीचा चांगलाच विचार करायला लागला आहे. इकडे आता सारंगने सावलीच्या गळ्यातील मंगळसूत्र आता काढून ते सावलीकडे दिलेलं असतं. आणि त्यांच्याकडे बघत हळूच आता तिलोत्तमाच्या कानात भैरवी सांगू लागते की अगं तिलोत्तमा, जे मी बघते ते सुद्धा तूच बघते का. तिलोत्तमा आता म्हणते की जे काही बोलायचं आहे ना भैरवी स्पष्ट बोल. भैरवी म्हणते की आता हळूहळू सारंग तुझ्या हातातून निष्ठच चाललाय तिलोत्तमा. आणि आता सावलीकडे बघत आता भैरवी म्हणते तिलोत्तमा, आता यापुढे तुला खूप सावध राहायला हवं बरं का. आणि तेवढ्यात आता गुरुजी पूजा करून ते मंगळसूत्र पुन्हा सारंगकडे देऊ लागतात आणि म्हणतात की आता मंगळसूत्राची पूजा झाली, तुम्ही घातलं तरी चालेल. पटकन तिलोत्तमा आता पुढे येते आणि ते मंगळसूत्र आपल्या हातात घेत म्हणते की ही आता राहिलेली प्रथा आहे ना, आपण कधीही पूर्ण करूया, चालेल ना गुरुजी. गुरुजी म्हणतात हो पूजा तर झालेली आहे, आता मंगळसूत्र काय कधी घातलं तरी चालेल. आणि आता लगेच सावली ही तिलोत्तमाकडे बघू लागते. गुरुजी आता उठून उभे राहून आता बाजूला जातात. तर तेवढ्या तिलोत्तमा ते मंगळसूत्र घेऊन जाऊ लागते. तिलोत्तमा जात असताना पटकन आता सारंग म्हणतो की आई थांब. ती ऐकताच तिलोत्तमा थबकते. सारंग पुढे येत म्हणतो की आई ते मंगळसूत्र मला दे. तर तिलोत्तमा म्हणते काय म्हणालास. सारंग म्हणतो हो आई, ते माझं कर्तव्य आहे आणि मला माझं कर्तव्य करू दे. तिलोत्तमा आता मोठे डोळे करून सारंगकडे बघू लागते. सारंग म्हणतो पत्नी म्हणून मी तिला अधिकार तर देऊ शकत नाही, पण तिच्या हक्काचं मंगळसूत्र तर मी तिला देऊ शकतो ना. ते ऐकून तिलोत्तमा सारंगकडे बघतच राहते. सारंग म्हणतो की आई मी तुला काय म्हणालो, दे ना ते मंगळसूत्र इकडं. तर तेवढ्यात राज म्हणतो की एक मिनटं सारंग, थोडंसं कन्फ्युजन आहे. त्या मुलीला अजूनही आपण सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. आणि तेवढ्यात आता राजकुमारमध्ये बोलू लागतात. आता चंद्रकांतराव म्हणतात हे बघ राजकुमार, तू मध्ये बोलू नकोस, मला वाटतंय हा सावली आणि सारंगचा पर्सनल विषय आहे. आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा, मला वाटतंय सारंग जे काही बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय. ते ऐकून तिलोत्तमा आता चंद्रकांतरावांकडे बघते. आणि लगेच आता तिलोत्तमा नाविलाजाने ते मंगळसूत्र सारंगकडे देते. सारंग ते मंगळसूत्र घेऊन सावलीसमोर येतो. सारंग आता सावलीकडे बघू लागतो आणि विचार करतो की सावली, हे माझं कर्तव्य आहे तेव्हा मी माझं कर्तव्य करतोय. इकडे आता सावली सारंगकडे बघते आणि विचार करते की मला माहिती सारंग सर, तुम्ही तुमचं कर्तव्य करतात, पण माझ्यासाठी ही सुखाची नंदिनी आहे. आणि तेवढ्यात आता सारंग हा सावलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालू लागताच आता समोरून अस्मी तिथे आलेली असते आणि सावलीच्या गळ्यातील घातलेलं ते मंगळसूत्र आता अस्मी तिच्या मुठीत पकडते. सगळेजण आता अस्मीकडे बघू लागतात आणि सगळ्यांना आता अस्मीला बघून 440 वोल्टचा सगळ्यात मोठा झटका बसलेला असतो. आणि त्या क्षणी आता अस्मीने रागाने सावलीकडे बघून सावलीच्या गळ्यातील ते मंगळसूत्र जोराने आपल्याकडे ओढलेले असते. अस्मीने ते मंगळसूत्र आता आपल्या हातात घेता जोराने अस्मी ते मंगळसूत्र दूर
फेकून देते आणि ते मंगळसूत्र आता खाली पडते. सगळेजण आता एकटक नजरेने तो सगळा सिनेमा बघत असतात. अस्मीने सावलीच्या हातातील ते मंगळसूत्र फेकताच आता इकडे तिलोत्तमा ऐश्वर्या यांना सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो. मंगळसूत्र फेकताच एका झटक्यात अस्मी सावलीला बाजूला करते आणि प्रेमाने सारंगला मिठी मारते आणि त्या क्षणी अस्मीला बघून सारंगच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि सावलीच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. इकडे आता अस्मी सारंगला म्हणते की सारंग मी आली आहे, तुझी अस्मी आली. आणि आता सावलीला सगळ्यात मोठं वाईट वाटलेलं असतं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा गळत सावली आता तेथून सारंगच्या समोरून जाऊ लागताच इकडे अस्मीने सारंगला मिठी मारलेली असते. पण सावली आता जाऊ लागताच तेवढ्याच सारंग आता सावलीचा हात धरून सावलीला थांबवतो. सारंगने आता अस्मीकडे बघितलेलं देखील नसतं आणि सारंगने त्याचा हात आता सावलीच्या हाताला लावून सावलीचा हात सारंगने थांबवलेला असतो आणि त्या क्षणी सगळ्यात मोठा धक्का तिलोत्तमा, अस्मी आणि ऐश्वर्याला बसलेला असतो. आणि आज अस्मी आणि सावली या दोघींपैकी सारंगने सावलीची निवड केलेली असते. हे सगळं बघून आता अस्मीला चक्कर येऊन अस्मी खाली बसते. तर तेवढ्यात तिलोत्तमा पळत येऊन अस्मीला पाणी देते आणि तिलोत्तमा म्हणते की अस्मी हे कसं झालं. आणि आता तिलोत्तमा म्हणते की अस्मी तू इथे कशी. तेव्हा आता हसतच अस्मिता म्हणते मी कुठे जाणार, मी तर माझ्या प्रेमाकडेच येणार ना. असे अस्मी आता सारंगकडे बघत बोलते. सारंगच्या डोळ्यातून टपकन आता अश्रू बाहेर पडलेला असतो. आणि तेवढ्यात आता राज म्हणतो ए बाई काय बोलतेस तू, अगं लग्नाच्या मंडपातून कुणालाही न सांगता अशी निघून गेली होतीस, त्यावर आमच्यावर कोणती वेळ आली होती माहिती का तुला. आणि आता राज म्हणतो की माझ्या भावाने तुझ्यामुळे जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, कळतंय का तुला. आणि राज म्हणतो अस्मी तू आता माझा ऐक, या कुटुंबात आता पुढे काही पेलवायची ताकद राहिलेली नाहीये, प्लीज तू जशी आली तशी माघारी परत जा. आणि लगेच आता अस्मी रागाने म्हणते की कुठे जायचंय मी, अहो या मुलीने आणि जगन्नाथने मला किडनॅप केलं होतं आणि मी त्यांच्या तावडीतून निसटले आणि तेव्हा मी डायरेक्ट ठरवलं की मी डायरेक्ट सारंगकडे येणार म्हणून आणि मी इथे आले. आणि लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात की पण तू आमची फसवणूक केली आणि फसवणूक करणाऱ्याला आमच्या या घरात स्थान नाही आणि जागाही नाही. तर आता अस्मी म्हणते की मग ही मुलगी या घरात इथे काय करते. आणि लगेच आता अस्मी म्हणते की हिने सुद्धा फसवणूक केली, हिने आणि जगन्नाथने मिळून. अस्मी म्हणते की या दोघांनी मला अशी वागणूक दिली की जी वागणूक शत्रूला सुद्धा देणार नाही. आणि हे लोक माझा वारंवार छळ करत होते, मला त्रास देत होते. हे मला सांगत होते की सारंगच्या आयुष्यातून निघून जा, नाहीतर तुझा आम्ही जीव घेऊ. आणि अशी या लोकांनी मला धमकीसुद्धा दिली होती असे अस्मी बोलते. अस्मी म्हणते की तरीसुद्धा सारंगवरचं माझं प्रेम अजिबात कमी झालं नाही, कारण सारंगवर मी खरं प्रेम करते आणि माझं खरं प्रेम होतं. आणि तेवढ्यात आता राज म्हणतो की बघितलं का आई, ही मुलगी काय ड्रामा करते, सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त करायला जगन्नाथनेच तुला पाठवलं होतं ना. अस्मी म्हणते बरोबर आहे तुमचं, मी कशाला नाकारू. खरं तर जगन्नाथला मेंदळे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त करायचं होतं आणि मी लग्नातून पळून जायचं असं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. सारंग आता ते ऐकताच डोळे मिटतो. आणि हे कॉन्ट्रॅक्ट करत असताना ही मुलगीसुद्धा तिथे होती की नाही असे आता अस्मी सावलीला विचारते. आणि त्यानंतर आता अस्मी ही चंद्रकांतरावांसमोर येते आणि म्हणते की खरं तर मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं, पण या मुलीच्या नजरेत मला पैशाची हाव दिसली. आणि तेव्हा आता सारंगच्या डोळ्यासमोर भैरवीने सावलीवरती कसा कपलिंग चोरल्याचा आरोप केला होता. भैरवीने म्हटले होते की सारंग तुझं कपलिंग ज्या मुलीने चोरलं ती मुलगी हीच आहे. आणि एका बाईने सुद्धा सावलीवरती चोरीचा आरोप घातला होता. तेव्हा सावली म्हटलेली होती चोरी मी नाही, चोरी तुम्हीच केली. हे आता सारंगला आठवतं. आणि भैरवीने सावलीच्या हातातील ते कपलिंग सारंगला म्हणजे तिलोत्तमाला देत म्हटले होते हे बघ ते. तर लगेच सारंगला आणि तिलोत्तमाला ते आठवतं. इकडे आता अस्मी म्हणते की खरं तर मला पैशाची गरज होती म्हणून मी हे सगळं केलं. अस्मी म्हणते की जगन्नाथ जेवढं सांगेल तेवढं काम करायचे, पैसे घ्यायचे आणि निघून जायचं असं आमचं ठरलं होतं. आणि त्यानंतर मग मी मात्र सारंगला भेटले आणि त्यावेळेस मला विश्वास बसला की हाच तो माणूस आहे की जो माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. आणि मला सारंग सोबत संसार करायचा होता आणि या घरात सारंगच्या बाळाचा रडण्याचा आवाज मला ऐकायचा होता आणि हे माझं स्वप्न होतं. त्याच वेळेस मी हे ठरवलं होतं असे आता अस्मी ही सगळ्यांना सांगू लागते. पण या जगन्नाथने आणि या मुलीने मला सारंगच्या आयुष्यातून बाहेर फेकून दिल्याचे अस्मी सगळ्यांना सांगते.
आणि हीच सावली हे घर उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आता सारंगला सुद्धा उद्ध्वस्त करू राहिली. हे अस्मी आता सावलीकडे बघत बोलते आणि अस्मी म्हणते की सारंग, खरंच तू खूप चांगला आहेस आणि तुला हे खेळ या मुलीचे आणि जगन्नाथचे कधीच कळणार नाही. सावलीच्या डोळ्यातून आता ते बोलत असताना अश्रूंच्या धारा वाहत असतात. ऐश्वर्या म्हणते की झालं का आता आणि समजलं का आता सगळ्यांना? आणि आतापर्यंत तुम्ही या मुलीची बाजू घेऊन बोलत होता. मी पहिल्या दिवसापासून सांगत होते की ही मुलगी एक फ्रॉड आहे, पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही असे ऐश्वर्या आता सगळ्यांना सांगते. ऐश्वर्या म्हणते की ही जगन्नाथ सोबत होती आणि जगन्नाथला ही सामील होती. मला अगोदरच माहीत होतं, कारण माझी नजर ना कधीच धोका खाऊ शकत नाही असे नाक वर करून आता ऐश्वर्या सांगत असते. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की या मुलीने आपल्याच घरावरती सावली टाकून सगळेच रंग उद्ध्वस्त करून टाकलेत. सारंग, सावली शांतपणाने आता ते सगळं बोलणं ऐकत असतात आणि त्याचबरोबर आता सावलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि सारंग समोर सावली असते. सारंग आता ते सगळं ऐकत असतो आणि त्याच वेळेस आता सारंगने सावलीचा हात धरून अस्मीला फाट्यावर मारून सावलीची बायको म्हणून निवड केलेली असते. तर आता अस्मीला लाथ मारून सारंग आता सावलीचा कसा बायको म्हणून स्वीकार करतो. अस्मीने फेकलेले मंगळसूत्र पुन्हा आता सावलीच्या गळ्यात घालून सावली ही कशी सारंगची हक्काची बायको होते हे बघण्यासाठी. आणि मित्रांनो, कसे वाटले सावलीचे आणि सारंगचे सावलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.